तर चला मित्रांनो, मी आलेलो आहे चित्तोडगड किल्ला बघण्यासाठी। आणि प्रथमच हा गेट लागतो, असे 5-6 गेट आहे। वरती चढून मी वरती पोहोचलेलो आहे आणि वरतून नजारा आपण बघू शकतो चित्तोडगडचा, अप्रतिम आहे हे बघू शकता। आणि आता आम्ही आलो आहोत महल बघण्यासाठी। महलामध्ये बघा अप्रतिम कलाकृती, 700-800 वर्षाच्या जुना असलेला हा किल्ला बाहुबली पिक्चरपेक्षाही अप्रतिम सुंदर आहे बघा। हे बघा महल, हे मिनार, काय अप्रतिम कलाकृती बघू शकता मित्रांनो। आणि हे समोर थोडं पडझड झाली आहे पण छान आहे किल्ला। आणि आम्ही आलो आहोत माता मंदिरामध्ये। हे बघा देवीसाठी स्पेशल मंदिर केलेलं आहे आणि त्याची तुम्ही बघू शकता कलाकृती, अप्रतिम असं 800 वर्ष जुनं असलेलं मंदिर ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत आहे। साईडला श्रीकृष्णाचं मंदिर आहे स्पेशल, आणि समोर सिंहाचं पुतळा आहे। आणि हे बघू शकता तुम्ही आपला विजयस्तंभ, त्याच्या जवळच जोहर केलेलं आहे राणी पद्मिनी मातानं। आणि महादेवाचं मंदिर असं त्रिमूर्ती, हे कळस त्या काळातलाच आहे मित्रांनो मंदिरावरचा। आणि तटबंदी बघितली तर 32 किलोमीटरचं आहे, माणूस चालू शकतो पण त्याला बघण्यासाठी पूर्ण दिवस जातो मित्रांनो। हे बघा तटबंदी, छोटंसं पाणी साठण्यासाठी तळ पण आहे त्या स्थितीमध्ये आहे, पडझड झालेली नाही आहे। स्तंभ तर खूप मोठा आहे आणि एक जलसागर, काय सुंदर कलाकृती, खूप छान मित्रांनो। हे बघा पाणी साठलेलं आहे, ओव्हरफ्लो झालं तर ऑटोमॅटिक बाहेर पडतं मंदिर। आणि हा मंदिर महादेवाचं मंदिर, नंदीदेव, आणि समोर त्रिमूर्ती मूर्ती आहे छानशी। मी आलेलो आहे तळ्याजवळ, हिरवगार पाणी बघू शकता, वरती तटबंदी, अप्रतिम मंदिर शंकराचं पाण्यामध्ये आहे। आणि राणी पद्मिनी माताचं हे महल आहे, छान आहे, इथे पण तळ आहे। आणि ही रणभूमी, जे शत्रूसाठी आलेले त्यांसाठी रणभूमी होती, रणभूमी प्रवेशद्वार। आणि हे रणभूमीकडे जाण्यासाठी मार्ग आहे मित्रांनो, अप्रतिम, काय मस्त राव रणभूमी, खतरनाक। आता लोकांनी कब्जे केलेला आहे, म्हणजे शेतीवर केलेली आहे रणभूमी मार्ग। आणि हा आहे कीर्तिस्तंभ, वरती बघू शकता 7-8 मजलेवर सभामंडप आहे, त्याच पाठीमागं जैन मंदिर पण आहे, अप्रतिम सुंदर।